खरं तर आज दिवसभर दहीहंडीचा उत्साह जसा बाहेर बघायला मिळतोय तसाच आमच्या न्यूजरूममध्ये सुद्धा बघायला मिळतो। थेट जाऊया श्रेयसकडे। खरं अमित, सकाळपासूनच आपण हा उत्साह प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय का तर कारण बाहेर उत्साह तसाच शिगेला आहे आणि त्यामुळे आता आपल्या सोबत आहे मधुरा कुमार। मधुरा, खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही ही दहीहंडी लावलेली आहे। तू आज येताना सगळीकडे मस्तपैकी दहीहंडी बघत बघत पाहत आलेली आहेस। ट्रॅफिक असेल पण तरीही तो आनंद वेगळा असेल, काय सांगशील? अरे खूप मजा आली। म्हणजे एकतर आपण जनरली दहीहंडीच्या दिवशी बाहेर पडत नाही कारण ट्रॅफिक खूप असतं, पण ऍक्च्युअली बाहेर पडून तो सगळा माहोल बघणं आणि ते अनुभवणं हे एक वेगळंच वाईब असतं, एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो। मला खूप मजा आली। आणि कारण आज आपल्यासोबत मधुरा आहे, त्यामुळे फक्त गप्पा नाही होणार आहे तर छान मैफल सुद्धा दहीहंडीची होणार आहे। तर आता सुरुवातीला मैफलीच्या कुठलं गाणं असेल? एखादी गवळण ऐकायला आवडेल? ओके। सावळा आनंदाचा मूल खोटा, सावळा आनंदाचा मूल खोटा, दही दूध लोणी चोरुनी खातो, दही दूध लोणी चोरुनी खातो, काय याचे नगरी बाई तोटा गे बाई, तोटा गे बाई, तोटा गे बाई, तोटा, काय याचे नगरी बाई तोटा गे बाई, तोटा गे बाई, तोटा गे बाई, तोटा, नंदाचा मूल खोटा, सावळा आनंदाचा मूल खोटा। क्या बात आहे। आणि खरं तर आपण जसं म्हणतोय की आता तू पाहत उत्साह आले, पण दहीहंडी म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा मनात काय येतं? लहानपणीची आठवणी असतील, पाहिलेलं असतील। येस, ऍक्च्युअली कसं असतं, मी मुलगी आहे त्यामुळे असं पटकन आई पाठवत नाही की जा तू दहीहंडी फोडायला जा वगैरे। सो म्हणजे बघ्याचीच भूमिका जनरली लहानपणी असायची, जी आत्ताही आहे। पण असं खूप वाटायचं की अरे तेवढं उंच जाऊन ती उंची गाठून मला ती दहीहंडी फोडायची आहे किंवा मला त्या पथकाचा भाग व्हायची इच्छा आहे। पण मग ते आपण पडलो तर, आपल्याला लागलं तर, ह्या सगळ्या गोष्टी, ही एक्साइटमेंट एक असायचीच लहानपणी, जे की कधीच करायला मिळालं नाही, फक्त स्वप्नच रंगवली। पण सगळ्यात बेस्ट गोष्ट काय असते माहितीये का? म्हणजे तुलाही आवडत असेल, तुलाही आता ती आठवण आठवेल, दहीहंडी फोडल्यानंतर ती सजवण्यासाठी लावलेली जी सगळी ती फळं असतात आणि मग ती सगळी काढली जातात आणि ती एकत्र चिरून तो प्रसाद जो वाटला जातो, त्याची चव, त्याचा तो सुगंध आणि तो सगळा माहोल हा मी कधीच विसरू नाही शकत। मला खूप असं वाटतं ना की हे नॉस्टॅल्जिक करण्याचा प्रकार आहे। म्हणजे दहीहंडीमध्ये खूप आता पण आपण बघतोय प्रेक्षक तर लोक सगळी थर लावतायत का तर एक वेगळा प्रयत्न आहे, एक वेगळी मैत्री त्यांच्या जोपासला जाते। या मैत्रीबद्दल, या एनर्जीबद्दल तू काय सांगशील? ती ऍक्च्युली ते जे सगळ्यांचं मिळून जे पथक असतं ना, ते जेव्हा थर लावत असतात तेव्हा कोणीच सुपिरियर किंवा असं कोणी नसतं, ते सगळेजण मिळून ते एक असतात आणि तेव्हाच ते एकावर एक प्रॉपर ते थर लावले जातात आणि जो सगळ्यात उंच चढणारा असतो त्याची जबाबदारी त्या सगळ्या थरांवर असते। सो ती जी एकीची भावना आहे ना, आणि त्याच्यासाठी ते इतके महिने ते प्रॅक्टिस करत असतात आणि काय धमाल करत असतील ना ती सगळेजण मिळून। आय मिस्ड इट। मला ते करायचं होतं पण मला ते कधीच करायला नाही मिळालं। आम्ही एक छोटी संधी देणार होते दहीहंडी फोडायला, पण वेळ त्यासाठी वेळ। आता या पॉइंटला कुठलं गाणं असेल? ओके, आता कृष्ण म्हणलं की नटखटपणा आलाच। सो मला वाटतं हे गाणं सगळ्यांनाच आवडत असेल, मी डायरेक्ट म्हणते। मोहे पन घट पे नंदलाल छेड़ गयो रे, मोहे पन घट पे हाँ मोरी नाजुक कलैया मरोर गयो रे, मोरी नाजुक कलैया मरोर गयो रे, मोहे पन घट पे हाँ मोहे पन घट पे नंदलाल छेड़ गयो रे, मोहे पन घट पे। या बात आहे मधुरा। आपण नेहमी म्हणतो की आपली परंपरा ना जोपासली गेली पाहिजे, म्हणजे हा प्रश्न मी नेहमी तुला गणपतीच्या कार्यक्रम मध्ये विचारतो। आज दहीहंडी आहे, तीच परंपरा जोपासली जाते। म्हणजे आज कितीही झालं तरी टीनेजर्स पासून सगळीच लोक आज ट्रकमध्ये बसून सगळी हंडी फोडायला चाललेत। जेव्हा आपण असं गोष्ट बघतो, जेव्हा आपली परंपरा जोपासली जाते, किती आनंद होतो।
अर्थात आनंद होतो, कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे अशी कधी कधी भीती वाटते की आणखी काही वर्षांनी हे सगळं आपल्याला, म्हणजे आता सगळं स्क्रीन्स किंवा डिजिटल ह्या सगळ्या इरामध्ये हे नंतर बघायला मिळेल की नाही, अशी कधीतरी भीती वाटते. पण नाही रे, म्हणजे हे नाही थांबणार, कारण ही परंपरा आहे आणि ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. इव्हन मला आता माझा मुलगा आता 4 वर्षांचा होईल, नर्सरीमध्ये आहे, पण आता कालच त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा ह्याचं सेलिब्रेशन झालं. मग मुलांनी कृष्ण बनून यायचं होतं, मुलींनी राधा होऊन यायचं होतं. सो सगळ्या पेरेंट्सने सुद्धा हा जो एक घेतलेला एफर्ट होता की त्यांनी छान सगळ्यांना तयार करून अगदी बासरी वगैरे घेऊन ते मोरपीस, सो हीच परंपरा जोपासणं आहे ना. दुसरं ह्याच्या पलीकडे काहीच नाही, की आपल्या मुलांमध्ये सुद्धा ते बीज पेरणं की ही आपली परंपरा आहे आणि ही आपल्याला पुढेपर्यंत चालू ठेवायची आहे. पण मला आठवतं तू मागच्या वेळी जेव्हा इकडे आलेलीस तेव्हा दहीहंडीचं एक गाणं तू स्वतःहून केलेलंस आणि त्याबद्दल आम्हाला सांग काय प्रोसेस होता. एक कृष्णावर गाणं केलं होतं गेल्या वर्षीच मी, आणि दहीहंडीच्या दिवशीच मी अगेन त्याचं प्रमोशन केलं होतं. ते एक मीरेचं अभंग आहे आणि कमलेश भडकमकर अर्थात माझा कमलेश दादा असं त्याने ते कंपोज केलेलं आहे. आणि गेल्या वर्षी म्हणजे ते गाणं ऑडिओ आधीच रिलीज झालेलं होतं, पण गेल्या वर्षी आम्ही त्याचा व्हिडिओ रिलीज केला होता आणि अतिशय सुंदर असं खूप कंटेम्पररी जॉनरमध्ये ते गाणं त्यांनी कंपोज केलेलं आहे. पण ते सादर करशील का आमच्यासाठी. ऑफकोर्स. छोड़ मत जा जोजी महाराज, छोड़ मत जा जोजी महाराज, मैं अबला बल नाही गुसाए, मैं अबला बल नाही गुसाई, तुम ही मेरे सिर ताज, तुम ही मेरे सिर ताज, छोड़ मत जा जोजी महाराज. खूप भारी ही गोष्ट वाटते की आता थेट आपण दृश्य बघणार आहोत जिकडे जय जवान पथक लावतं तर खरं तर आपण बघतोय तर 10 थरांचा जो प्रयत्न होता तो जय जवान करताना दिसत होती, पण तरीही हा प्रयत्न ते करत राहतील पूर्ण दिवसभर. मधुरा, ही जी एनर्जी आहे जय जवानची, आपण नेहमी म्हणतो जय जवान हे पथक खरं तर सगळ्यात लोकप्रिय पथक असं मानलं जातं मुंबईतलं, आणि ते आत्ता तो प्रयत्न करताना आपले दिसत आहेत. 10 थरांचा हा प्रयत्न आहे. 9 थरांची आत्ताच त्यांनी सलामी एकीकडे दिली आणि आता ते 10 थराचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आपण दृश्य बघू शकतो. एकंदर पाहिलं गेलं तर खूप महत्वाची गोष्ट आहे. रेकॉर्ड ब्रेक ज्याला आपण म्हणतो ते रेकॉर्ड ब्रेक जय जवान करतंय का, आता तोच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो आणि तेच खरं तर आपण दृश्यातून बघतोय. जय जवान पथक ज्यांनी खऱ्या अर्थानं 2 वर्षापूर्वी 8 थरांचा पण रेकॉर्ड त्यांच्याकडे, 9 थरांचा पण रेकॉर्ड त्यांच्याकडे आणि खऱ्या अर्थानं आता 10 थरांचा रेकॉर्ड आहे. मागच्या वर्षी हा खरं तर 10 थरांचा विक्रमी रेकॉर्ड ते मोडणार होते, पण ते खरं तर आपण बघतो तर 9 थरांपर्यंत राहिले होते. आज 9 थरांकडे 3दा त्यांनी 9 थरांची सलामी दिली आणि ही 4थी सलामी आहे जिकडे ते 10 थर लावण्याचा प्रयत्न करतात. जर हे लावलं तर खऱ्या अर्थानं एक वेगळा विक्रम जय जवान घडवतील आणि महाराष्ट्राचंच नाही तर हा एक भारताचा विक्रमी रेकॉर्ड असेल असं आपण बघू शकतो. काय सांगशील या एनर्जीबद्दल. ती एनर्जी बघून म्हणजे त्यांनी म्हटलेलंच आहे की हा थरार, ते खरंच असं थरारक दृश्य आहे. म्हणजे काय होईल, कारण इफ यू ऑब्झर्व सगळ्यात खालचा जो थर असतो ना तो खूप मोठा असतो ना, म्हणजे आपल्याला खरं तर आपलं लक्ष वेधलेलं असतं त्या वरच्या दही हंडीने आणि ती फोडणारी जी एकमेव व्यक्ती असते. पण मला असं वाटतं त्या संपूर्ण पथकाचं जे श्रेय आहे किंवा जी ऍक्च्युअल मेहनत आहे ना ती सगळ्यात खालच्या 2 थरांची असं मला वाटतं आणि त्यांना हॅट्स ऑफ. म्हणजे कारण एवढा सगळा तो भार पेलायचा आणि ते घडवून आणायचं त्यावेळेला, आणि सगळ्यांची नजर तुमच्यावर खिळलेली असते की तुम्ही काय करताय आणि तुम्ही एखादा असा विक्रम करत असता त्यावेळेची ती एनर्जी, आणि मी शब्दात आपण बोलूच शकत नाही याच्याबद्दल. अगदी आपण आता थर म्हणू शकतो. थर लावायची सुरुवात झालेली आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या टप्प्यावर आहेत. आता जय जवान हे पथक खरं तर जे अनेक 6 महिन्यापासून त्यांची प्रॅक्टिस सुरू होते आणि ते आज आपला थर लावताना दिसत आहेत. 9 थरांची सलामी एकीकडे दिलेली आणि आता हे 10 थरांचा प्रयत्न आहे. आपण जे विक्रम गोष्ट, आणि खरं तर पुन्हा एकदा आपण बघतोय जय जवान पथक ज्यांनी 10 थर जे लावायचा खरा तर प्रयत्न केला होता पण ते तरीही असफल राहिलेत. पण
हे राहिले तरीही पुन्हा प्रयत्न करायचा आहे, पुन्हा लेट स्टार्ट फ्रॉम ABNC, ते किती महत्वाचं आहे कलाकार म्हणून पण तुला वाटत? हो, म्हणजे ऍक्च्युअल मला असं वाटतं की फेल्युअर हे वाईट गोष्ट नाहीये. तुम्हाला फेल्युअर हे आलंच पाहिजे, कारण ते जेव्हा येतं ना तेव्हा तुम्ही ज्या आणखीन दुप्पट तिप्पट ताकदीने उभे राहता आणि मी खऱ्या अर्थाने म्हणायचं यू टेक अ लीप. म्हणजे एखादी मोठी उडी मारण्यासाठी ना तुम्हाला 2 पावलं मागे जावं लागतं, तेव्हाच तुम्ही ते लक्ष साधू शकता. तर मला असं वाटतं की पुढच्या वर्षी नक्कीच ते हा विक्रम करू शकतील. आणि सगळ्यात गोविंद पथकांसाठी आता एक गाणं झालं पाहिजे. Come on. अरे गोविंदा पथकांचं एकच गाणं आहे. ओके, तू गेस केलास का कुठलं? Let's have it. सगळे मला याच्यामध्ये येस काम करता सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. ढक्कुमकुम 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 ढक्कुम. हे गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, हे गोविंदा रे गोपाळा, हे गोविंदा रे गोपाळा. 1 2 3 4 पुढारी न्यूजची पोरं हुशार. 1 2 3 4 पुढारी न्यूजची पोरं हुशार. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजवाला. थँक्यू सो मच. तू आमच्या सगळ्यांसाठी एवढं छान गाणं गायलंस आणि गोविंद पथकासाठी गाणं गायलंस. आपण नेहमी म्हणतो ही एनर्जी खरं तर प्रत्येक कलाकाराला हवीसारखी वाटत होती, पण ती मैत्री पण हवीशी वाटते, राईट? म्हणजे जर आपल्याला हंडी फोडायचे आणि जर आपल्याला खालचे थर असे स्ट्रॉंग आणि बेस स्ट्रॉंग पाहिजे तर आपले मित्र तेवढे स्ट्रॉंग पाहिजे. तुला जर मी विचारलं आज तुझ्या आयुष्यातले असे कोण मित्र आहेत, जर तुला 1-2 थरांची दहीहंडी फोडायची तर कोण कोण मित्र असतील जे तुला असं वाटतं ज्यांचा बेस स्ट्रॉंग असावा, ज्याच्यावर तू चढून खऱ्या अर्थानं नेम्स म्हणजे आता मी कसं सांगू, 20-20 वर्ष जुनी सुद्धा मैत्री आहे. म्हणजे माझी कॉलेजमधली एक मैत्रीण आहे कल्पिता राणे, त्याच्यानंतर रुचा सो म्हणजे आता माझी धाकटी जाऊ सुद्धा आहे, म्हणजे दॅट इज द बेस्टेस्ट बॉन्ड एव्हर. त्यानंतर प्रियांका नंदनवार जी मला आता सध्या मॅनेज करते आणि माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यानंतर आर्टिस्ट फेटर्निटी मधले सुद्धा खूप माझे छान मित्र आहेत. रोहित जो आत्ताच मगाशी येऊन गेला, रोहित राऊत, आदिनाथ पातकर, जुईली जोगळेकर, त्याच्यानंतर संपदा माने सुद्धा येऊन गेली. सो यू नेम द पर्सन आणि आय हॅव ऑलवेज देम बिसाइड मी. म्हणजे माझा नवरा प्रसाद, त्याच्यानंतर अमित, आता तू सुद्धा, कारण आपल्यासाठी आपण गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय श्रेयस, आणि यू जस्ट कॉल मी, आय एम जस्ट अ फोन कॉल अवे. आणि मला असं कधीच सेकंड थॉट येत नाही मनात की अरे मला काही आहे का त्या दिवशी. नाही, ऍक्च्युली तुला खरं सांगू का, कुठलाही असं सण आला, ओकेजन आला ना, आय वेट फॉर युअर कॉल, की बिकॉज मला माहिती आहे की श्रेयस मला कॉल करणार आहे आणि मी जाणार आहे न्यूज चॅनल आणि लाईव्ह जाणार आहे. पण खूप खूप धन्यवाद असं तुम्ही इथं आलात. आणि आज आमच्याकडे ही दहीहंडी आहे. तर आता जेव्हा ग्रुप आलेला ना इकडे, तेव्हा आम्ही त्यांच्या डोळ्यात पट्टी बांधलेली, मग त्यांना कुठे कुठे फिरवलेलं आणि मग त्यांना हंडी फोडायला सांगितली. पण आता आम्ही तुमच्यासोबत असं करणार आहोत. बरं, ते इतकं सोपं पण नाहीये. तुम्हाला छान असं गाणं गायचंय आणि गाणं गात गात ती हंडी फोडायची आहे. तर आता ते गाणं कोणतं असेल आणि तुम्ही हंडी कशी फोडताय ते पाहूया. माझं दहीहंडीचं गाणं तुम्ही आधीच घेऊन टाकलं, आता परत कुठलं गाणं? म्हणजे कान्हा सोजा जरा असेल, कान्हा सोजा जरा म्हणत मी दहीहंडी फोडायची, हे विश्वविक्रमी होऊ शकतं. ओके, मोरे बन्सी बजैया. पण मी आता शब्द बघून म्हणणार. बघा आता जर होऊ शकलं सारखा विक्रम नसणार आहे. मी शब्द बघून गाणं म्हणणार आहे, प्लस मी दहीहंडी सुद्धा फोडणार आहे. वाव, लेट्स हॅव इट. कम ऑन मधुरा, लेट्स गो फॉर इट. मोरे बंसी बजैया नंदलाला कन्हैया, मोरे बंसी बजैया नंदलाला कन्हैया, मोहे मोहे ऐसे नहीं छेड़ो सावरे, सुनो सुनो मोसे नहीं खेलो सावरे, जाके यशोदा से कह दूंगी रे, कान्हा सो जा जरा, हो कान्हा सो जा जरा, कान्हा सो जा जरा, ओ कान्हा सो जा जरा. ओके, मी एवढीच फोडू शकते ती दहीहंडी. पण भारी वाटलं की तुम्हाला होतं एक स्वप्न होतं तुम्हाला थोडं तरी हे असं बरोबर आहे. तो खरंच फोडायचंय का? अरे पण आता तुम्हाला जर खरंच फोडायचं अजून एक आम्ही तुम्हाला संधी देतो. आता जर तुम्ही या
फोडायची येस लेट्स खरी खरी फोडायची खरी फोडायची. आणि नाही फुटली तर मग ती खोटी खोटी फोडलं थोडी दाखव मागे जा, नाही तर ती फुटली तर तुम्हाला लागेल. कम ऑन लेट्स गो फॉर इट मधुरा नाही. वन मोर कम ऑन अजून एक मधुरा कम ऑन नाही. थँक्यू मधुरा हाने मुळात दिस इज अ चीटिंग, कारण ती आपण नारळ फोडतो. ह्याच्याने अशी नाही फुटत दही हंडी. पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा प्रयत्नांसाठी 100 मार्क आहेत. गुड जॉब व्हेरी नाईस. आय मस्ट से वन वर्ड. मी आतापर्यंत खूप दहीहंडीचे सण इथे तुमच्या बरोबर साजरे केलेले आहेत आणि आय ऑलवेज एन्जॉय द वाईब अराउंड मी. आणि दरवेळचे दहीहंडीचे आणि इतर ओकेजनचे जे काही आपले इंटरव्ह्यूज होतात ना, मला खरंच खूप मजा येते आणि थँक्स फॉर दॅट. मधुरा, कुठे ना कुठे आम्ही सगळ्यांना हा प्रश्न विचारतो, कारण आपण शेवटाकडे इंटरव्ह्यू चालू आहोत आणि जसं मी तुला विचारलं की परंपरा ही जोपासली गेली पाहिजे, तू आताच म्हटलीस की आता कुठे ना कुठे तुझ्या मुलाला सगळ्या गोष्टी कळू लागल्यात. त्याला दहीहंडी कळू लागली, त्याला उत्सव कळू लागला, दिवाळी गणपती कळू लागलाय. दहीहंडीची अशी कोणती गोष्ट आहे जी तुला त्याच्यापर्यंत पोहोचवायची आणि त्यांनी ती जोपासली पाहिजे असं तुला वाटतं? जे मी मगाशीच म्हटलं की दहीहंडीचा हा जो सण आहे तो एकीचा सण आहे. म्हणजे जर शेवटच्या थरातल्या एखाद्याने म्हटलं की नाही मला नाही जमणार, तर तो थर विस्कळीत होऊ शकतो. सो तुम्ही एकजुटीने काम करणं किंवा तुम्ही एकत्र येऊन जेव्हा काही करत असता तेव्हा कोणीच कमी किंवा कोणी जास्त किंवा मी कसा ग्रेट आहे किंवा तू कसा ग्रेट नाहीयेस ही भावनाच मनामध्ये असता कामा नये. यू शुड बी न्यूट्रल. आणि तुम्ही जर 100 माणसं एकत्र काम करत असतील आणि 100 माणसांचा विचार जर एक असेल ना, तरच ती गोष्ट साध्य होऊ शकते. सो तशा पद्धतीची विचारसरणी ठेवावी आणि आयुष्यात पुढे जावं, ही परंपरा मला त्याला द्यायला आवडेल. खूप आपण ना नेहमी म्हणतो की जेव्हा आपण एकत्र येतो ना, तर एकत्र आल्यानंतर ती मैफल होते. जेव्हा आपण एकत्र आलो ती मैफल होतेच. पण जर तुला असं विचारलं की तुझ्या आवडीचा एक गायक किंवा संगीतकार, जेव्हा तू कधी एकत्र येता तेव्हा तुला असं मैफल करण्याची एक फिलिंग येते की त्याचं गाणं झालंच पाहिजे, त्या संगीतकाराचं गाणं झालंच पाहिजे, असे कुठले संगीतकार तुझ्या आवडीचे? संगीत आता म्हणजे आता रिसेंट काळामधले खूपच आहेत. म्हणजे मला आता मी रिसेंटली जसं मी अमित राजकडे गाणं गायले आणि मी आता अमित राजकडे 2 गाणी फिल्मसाठी गायले. आता मागच्या वर्षी अजून एक गाणं आलं. सो मला आवडतं म्हणजे त्याच्याकडे जाऊन मला गायला, बिकॉज इज व्हेरी फ्रेंडली. आणि मुळात ना तो तुम्हाला लिबर्टी, म्हणजे मला असंच पाहिजे किंवा मला तसंच पाहिजे असं काही नाहीये. तुला हवं तसं तू गा. त्याच्यानंतर कौशल इनामदाराकडे मी खूप म्हणजे रेकॉर्डिंगसाठी मी खूप कमी गायले, पण मी त्याच्या कार्यक्रमांमधून खूप गायले. आणि एकत्र कार्यक्रम पण केले होते कमलेश सर तुम्ही? येस कौशलदादा, कमलेश दादा आणि मी आम्ही मिळून एक आत्ता कलामेश नावाचा कार्यक्रम करतोय. सो आणि जसं मी तुला म्हटलं की 20-20 वर्षांपूर्वीची ही ओळख आहे. सो आम्ही जेव्हा भेटतो ना, ते दोघं माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, पण मला असं कधी फिलिंगच येत नाही की हे माझ्यापेक्षा एवढ्या वर्षांनी मोठे आहेत. जसं मी म्हटलं, विचार एक हवा. वी एन्जॉय एव्हरी बिट ऑफ दॅट टाइम. आणि आम्हाला कळत सुद्धा नाही की वेळ कसा गेला. मग गप्पा गोष्टी, गाणी, खाणं हे सगळं अलॉंग विथ येतच आणि खूप मजा येते. एक खूप लोकप्रिय गाणं आहे आणि कसं माहितीये का, दहीहंडीचा विषय आला की तो मैत्री, तो प्रेमाचा विषय होतो. आपल्या हंडीसाठी, आपल्या मित्रांसाठी प्रेमाचा विषय होतो. अमितराज यांचं गाणं तू आता उल्लेख केला, त्यांचं कुठलं गाणं तुझं? अमितराजचं मीच गायलेलं जगणं हे नारं झालं जी आहेच. पण आता हे या ओकेजनला नाहीये, बट मला ते कळलंय, तुझं पॉलिटिक्स कळलंय मला त्याच्यात, मी गाते आता ते. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिस त्यात तारयान भामंदे, दिवसाच दिस त्यात तारयान भामंदे. हो जगन हे न्यार झालं जी, हा जगन हे न्यार झालं जी, जगन न्यार झालं जी. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद मधुरा. खऱ्या अर्थानं तुम्ही इकडे आलात, तुम्ही हांडी फोडण्याचा आनंद थोडाफार प्रयत्न घेतलात आणि आता येणार
येणाऱ्या काळात काय काय गोष्टी येत आहेत, तुमच्या कार्यक्रम काय काय येत आहेत, काय काय नवीन म्युझिक येत आहे, त्याच्याबद्दल आम्हाला येस येस येस. म्हणजे आजचा हा आणि एकतर आपण लाईव्ह गेलोय, म्हणजे मी डायरेक्ट लोकांना आवाहन करू शकते, उद्या 28 तारखेला माझं नवं गोरं गणपती बाप्पाचं एक गाणं येत आहे, गणराया. आणि सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही हे गाणं ऐकू शकता. आणि आमच्या नोट्स अँड बीट्स एंटरटेनमेंटच्या युट्यूब चॅनलला तुम्ही याचा व्हिडिओ सुद्धा बघू शकता. स्टुडिओ व्हर्जन व्हिडिओ आहे. सो प्लीज 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 सगळ्यांनी भरपूर या गाण्याला प्रेम द्या, उचलून धरा, लाईक करा, शेअर करा, रील्स करा आणि आम्हाला टॅग करा, कोलॅब करा, सगळं सगळं जे काही तुम्हाला करता येईल ते करा. आणि हा म्हणजे आजच्यासारखा दिवसच असू शकत नाही की उद्या माझं गाणं येतं आणि मी आज डायरेक्ट प्रमोशन करते. पण ते गणपतीचं गाणं आहे ना, हो. त्याचं छोटीशी येस येस शुअर. डोळे मी भरून रूप हे साकार पाहिन तुला रे विनायका, साक्षात ओंकार सेवा ही स्वीकार गोड मानून घे विघ्नेश्वरा. देवांचा देव तू गणराया, आम्हावरी रे तुझी छाया. गणपती गजानना करीते वंदन तुला, हे गणपती गजानना करीते वंदन तुला. हे गणराया गणराया गणराया, हा गणराया गणराया गणराया. हे गणराया गणराया गणराया, हा गणराया गणराया गणराया. गणपती गजानना करीते वंदन तुला. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद इथं आल्याबद्दल. आणि थँक्यू श्रेयस. हे पहिल्यांदा मी गाणं डायरेक्ट लोकांसमोर, म्हणजे उद्या ते आउट होणार आहे पण आज डायरेक्ट मी पुढारी न्यूज वरनं हे गाणं थेट लोकांना ऐकवायचं तू मला संधी दिलीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर खूप खूप धन्यवाद इथं आल्याबद्दल आणि आज आमच्यासोबत धमाल मस्ती केल्याबद्दल. अशीच धमाल मस्ती तुम्ही तुमचं पूर्ण वर्षभरात करा एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच. थँक्यू. खरं तर पुढारी न्यूजवर हे सगळ्या गोष्टी सुरू राहणार. आपण बघतोय तर अनेक दृश्य आहेत ज्याच्याकडून आपण अनेक इन्स्पिरेशन घेऊ शकतो, कारण सगळेच गोविंदा पथक जे आहेत ते तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच तन्मयतेने आता एकानंतर एक थर लावताना दिसतात. बॅक टू अमित.